तारक मेहता का उलटा चष्मा खरंच बंद होणार आहे का? गेले काही दिवस सोशल मीडियावर फक्त याच एका प्रश्नाचा बोलबाला आहे. चला तर मग या सगळ्या अफवांमागचं नेमकं सत्य काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे बघा, सोशल मीडिया उघडा किंवा बातम्या बघा, सगळीकडे एकच प्रश्न फिरतोय. तारक मेहता खरंच संपणार आहे का? आणि साहजिकच आहे, लाखो चाहत्यांच्या मनात ही एकच मोठी चिंता आहे. पण थांबा, या सगळ्या चर्चांवर उत्तर थेट निर्मात्यांकडूनच आले. इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी पुरस्कारांच्या एवढ्या मोठ्या मंचावर असित मोदींनी स्वतः हे स्पष्ट केलंय की मालिका बंद करण्याचा त्यांचा अजिबात मूड नाहीये. त्यामुळे सगळ्या अफवांना इथेच एक मोठा पूर्णविराम मिळतो. पण मग प्रश्न उरतोच की जर मालिका बंद होणार नसेल तर मग ही चर्चा सुरूच कशी झाली? या अफवेच्या मागे काहीतरी कारण तर नक्कीच असणार. चला, यामागची कारणं शोधूया. हे बघा, या अफवा काही एका रात्रीत पसरलेल्या नाहीत. याची सुरुवात काही वर्षांपूर्वी झाली, जेव्हा एकामागोमाग एक महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. त्यानंतर निर्मात्यांवर झालेले गंभीर आरोप आणि अगदी अलीकडे सब्जीवालीची भूमिका करणाऱ्या प्राजक्ता शिंदेच्या एक्झिटमुळे या चर्चांना आणखीच हवा मिळाली. विशेषतः कामाच्या पद्धती आणि सेटवरच्या वातावरणावरून जे गंभीर आरोप झाले ना, त्यामुळे मालिकेच्या प्रतिमेला म्हणजे तिच्या रेप्युटेशनला खूप मोठा धक्का बसला. आणि याचमुळे प्रेक्षकांची चिंता आणखी वाढली, हेही तितकंच खरंय. तर ही होती अफवांमागची कारणं. आता बघूया की या सगळ्यावर निर्मात्यांनी काय आणि कसं उत्तर दिलं आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सोशल मीडियावर चर्चा होतीये की मालिका संपणार आहे, पण निर्मात्यांचं म्हणणं आहे की ते लोकांचं मनोरंजन करत राहणार आहेत. चर्चा होती की टीममध्ये मोठं संकट आहे, पण वास्तव हे आहे की मालिका थांबणार नाही. आणि हे जे स्पष्टीकरण आहे ना, ते कुठल्या तरी छोट्या मोठ्या मुलाखतीत दिलेलं नाहीये, तर हे थेट इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीच्या 25व्या पुरस्कार सोहळ्याच्या मोठ्या मंचावरून दिलं गेलंय. त्यामुळे साहजिकच त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन आहे. तर मग या सगळ्याचा आपल्यासारख्या चाहत्यांसाठी नेमका अर्थ काय? आपल्याला यातून काय दिलासा मिळतोय? याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की गेल्या काही काळात आलेली आव्हानं, झालेले वाद आणि कलाकारांनी मालिका सोडली असली तरी निर्माते मनोरंजन सुरू ठेवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत आणि ही मालिका यापुढेही सुरूच राहणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपला रोजचा विनोदाचा डोस, गोकुळधाममधली ती धमाल मस्ती यापुढेही न थांबता अगदी तशीच सुरूच राहणार आहे. त्यामुळे तारक मेहता बंद होणार की काय, या सोशल मीडियावरच्या सगळ्या चर्चांना आता मिळायला हवा एक पूर्णविराम.